नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण प्रत्येक रविवारी व्हिडिओ देत असतो ब्लॉग चॅनलवरून, परंतु आज आपण शनिवारी देतो। रविवारचा व्हिडिओ देखील येणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओचा विषय आहे की उरलेला जो कालावधी आहे 20 दिवसाचा जुलैचा, त्याविषयीचा अंदाज आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। पण आज आपण ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर या 4 महिन्यामध्ये काय होऊ शकतं या संदर्भातला विशेष व्हिडिओ सादर करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे। लक्षात घ्या, मान्सूनचे 40 दिवस संपलेले आहेत। आपण मान्सून हा साधारण 1 जून ते 30 सप्टेंबर समजतो। आज 11 तारीख आहे आणि 40 दिवस पूर्ण संपलेले आहेत। 40 दिवसामध्ये जर आपण आढावा घेतला मान्सूनचा, तर आपल्याला साधारणपणे कोकण किनारपट्टीला अतिशय उत्तम पाऊस झाला, घाटमाथ्यावर पाऊस झाला। 26 जानेवारीला आपण दिलेल्या अंदाजामध्ये आपण असं सांगितलं होतं की घाटमाथ्यावर यावर्षी चांगला पाऊस होईल आणि त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले पाणी सोर्स असलेले सगळे तलाव हे 80 ते 90% भरतील। परंतु या आढाव्यामध्ये मला एक नमूद करायचं आहे, ते म्हणजे बरेच तलाव 100% देखील भरण्याची शक्यता आहे। याचं कारण असं आहे की अजून पावसाळा संपलेला नाही आहे आणि जवळपास मुंबईला पाणी पुरवठा करणारे बरेच तलाव हे 80-90% पर्यंत पोहोचले। नाशिकला पाणी पुरवठा करणारे काही महत्त्वाचे तलाव 70% पर्यंत पोहोचलेले आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारा खडकवासला तलाव 100% भरला आहे। तर अशाच प्रकारे कोयनेचं आपण उदाहरण घेतलं तर जवळपास कोयनेमध्ये आज 52% पाणीसाठा आलेला आहे। आपण उजनीचं उदाहरण घेतलं तर उजनीमध्ये आता 45% पाणीसाठा आलेला आहे। याचा अर्थ असा होतो की पाणी अजूनही पूर आता ओसरले आहेत, पाण्याचा सोर्स आहे आणि पाण्याचा जो वापर आहे म्हणजे विसर्ग आहे तो आता कमी करण्याची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या की पाणी साठे अजूनही 5-10% वाढू शकतात आहे त्या उपलब्ध पाण्यावर, अशी शक्यता आहे। आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला उरलेला पावसाळा देखील अजून बाकी आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला या तलाव क्षेत्रांमध्ये किंवा घाटमाथ्यावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर कोकणामध्ये पाऊस अजून होणार आहे। त्यामुळे आपण आता लगेच घाबरून जाण्यासारखी किंवा फार चिंतित होण्याची गोष्ट नाही। पण एक लक्षात घ्या, आता कालपासून पावसाचा खंड सुरू झालेला आहे। नोंद घेण्यासारख्या गोष्टी कुठल्या आहेत? महाराष्ट्रामध्ये 100% पेक्षा जास्त पावसाची नोंद 40 दिवसात झालेली आहे आणि देशामध्ये जवळपास 85% पावसाची नोंद झालेली आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जून महिन्याचा जर अंदाज घेतला तर 60% पाऊस फक्त झाला होता आणि जिथे भारतीय हवामान खात्याने 90%, स्कायमेटने 101% आणि आपण 94%चा अंदाज दिलेला होता। परंतु हे अंदाज सर्व चुकलेले आहेत। मात्र हे चुकण्याचं कारण, याला एल निनो हेच कारण आहे। कारण एल निनोच्या वर्षामध्ये मान्सून उशिराने येतो आणि अतिशय कमी बरसतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा आठवडा निर्णायक राहील अशा प्रकारचा अंदाज आपण बार व्हिडिओमधून दिला होता आणि तो निर्णायक ठरला आणि त्यांनी पूर्णपणे पर्सेंटेजला किंवा टक्केवारीला कलाटणी दिली। परंतु अजून मोठा कालावधी, हे जे पर्सेंटेज आहे फक्त 40 दिवसाचं पर्सेंटेज, आता केवळ 40 दिवसाचा पावसाळा संपलाय, अजून 80 दिवस बाकी आहे आणि पुढच्या 80 दिवसामध्ये काय होऊ शकतं याचा आपल्याला अंदाज येईल आणि तो अंदाज घेण्यासाठी आपण या ठिकाणी उभे आहोत। त्यातल्या 20 दिवसाचा म्हणजे उरलेल्या जुलैचा अंदाज आपण उद्या घेणार आहोत आणि त्याच्या अगोदरचा 60 दिवसाचा अंदाज आणि आणखी पुढचे 60 दिवस म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरचा सुद्धा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। हा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत कसा पोहोचेल याचा प्रयत्न करा, कारण त्यांना दूरवरचा अंदाज कळेल। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा 15 दिवसापेक्षा जास्त अंदाज असतात पुढचे, तेव्हा ते अंदाज बदलण्याची देखील शक्यता असते। पण आपल्याला एक जनरल आयडिया यावी म्हणून हा अंदाज महत्त्वाचा असतो, कारण आपण 26 जानेवारीला पहिला अंदाज दिला आणि त्या अंदाजाच्या दृष्टीने आता मान्सूनची वाटचाल चालू आहे। मान्सून जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये 96 ते 97-98% या 3 आकड्यामध्येच पावसाचं प्रमाण बघायला मिळणार आहे आणि त्याच दृष्टीने मला हा अंदाज द्यायचा आहे। ऑगस्टमध्ये काय होऊ शकतं? ऑगस्टमध्ये जवळपास
95, 96, 97% दरम्यानच पाऊस होणार आहे, ऑगस्ट महिन्याचा पाऊस. तर सप्टेंबरमध्ये हा जवळपास 95% पाऊस होईल असा आपला अंदाज आहे. आणि त्यामध्ये काही विभागात, म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या काही विभागात त्याचं प्रमाण अधिक असणार आहे. पण ते मला सांगायचं असं की आता जसं कोकणामध्ये जुलैत जास्त पाऊस झाला, तसं ज्या भागात दुष्काळी परिस्थिती आता आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये, मग तो पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी पावसाचं प्रमाण सप्टेंबरमध्ये वाढणार आहे. तेच प्रमाण ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत देखील वाढणार आहे. आणि त्यामुळे एकापाठी एक कमी दाबाची शृंखला बंगालच्या उपसागरातून 15 ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे आणि त्या महाराष्ट्रावर येणार आहे, ते विशेषकर लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाण्याचा दुष्काळ जाणवणार नाही, पण पिकांचा आणि उत्पन्नाचा दुष्काळ जाणवणार. याचं कारण काय झालं? खरीप जवळपास संपलेला आहे. आणखी 5 दिवसांनी म्हणजे 15 जुलै नंतर खरीपाची पिकं शेतकरी पेरणार नाही आणि त्याला तेवढा उताराही मिळणार नाही. कारण आपण एक शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला हे लक्षात येतं की फार उशिरा केलेली पेरणी ही पुढे देखील अतिवृष्टीत जाते आणि त्याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे वेळेत पेरणी आणि वेळेत काढणी या 2 गोष्टी खरं उत्पन्नाच्या साधनाला उपयुक्त असतात. आणि त्या काळात होणारा समांतर पाऊस, आता यावर्षी असमान पाऊस आहे. म्हणजे काही विभागात आपण बघतो की अतिवृष्टी झालेली आहे, तर काही विभागात पेरणी देखील झालेली नाही, उन्हाळा सुद्धा मोडलेला नाही. या सर्व गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेऊन या ठिकाणी अंदाज देतो. त्यामुळे आमच्याकडे जवळपास 100-150 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. त्या ठिकाणी व्हॉट्सअपमध्ये चाललेली चर्चेवर आमचं बारकाईने लक्ष असतं. शिवाय महाराष्ट्रातले वेगवेगळे अहवाल आम्ही वाचत असतो, हवामानाचे आणि महाराष्ट्र सरकारचे. त्यामुळे संपूर्ण काय चाललंय महाराष्ट्रात याचं भान आम्हाला असतं. त्यामुळे एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ऑगस्टमध्ये आपल्याला सर्वसामान्य म्हणजे अतिवृष्टीचा फार प्रभाव नाही, परंतु चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला ऑगस्टमध्ये जाणवणार आहे. आणि बहुतांश भागामध्ये म्हणजे मराठवाड्यातही पाऊस होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात होणार आहे, विदर्भात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर आपल्याला मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पाऊस जाणवेल आणि विशेष म्हणजे कोकण विभागात देखील समाधानकारक किंवा चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तलाव साठे भरण्याकरता जुलै एवढाच ऑगस्ट देखील महत्त्वाचा असणार आहे. मात्र आपल्याला सप्टेंबरच्या पावसाचा फार उपयोग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील पावसाला होत नाही, म्हणजे कोकण विभागात होत नाही. तरी देखील नाशिक विभाग आणि पुणे विभाग किंवा मराठवाड्याच्या बहुतांश भागात सप्टेंबरमध्ये खूप पाऊस होतो आणि त्यामुळे या विभागात जे काही तलाव भरायचे बाकी राहतील ते त्या ठिकाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण जे काही चिंता करतो आहोत की एल निनोमुळे सुपर निनोच्या स्टेजमध्ये आपण पोहोचतो आणि त्यामुळे आपल्याला खूप पाऊस सप्टेंबर ऑगस्टमध्ये कमी होईल, तर असं काही होणार नाही. खंड असतील या काळामध्ये, जसं आता आपण जुलैमध्ये खंड बघतो, आपण जूनमध्ये खंड बघितला, तसंच आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खंड बघायला मिळतील. परंतु जेव्हा पाऊस होईल तेव्हा तो अतिरेकी किंवा मुसळधार स्वरूपाचा असणार आहे, ढगफुटी सदृश्य असणार आहे. त्यामुळे या वर्षीचं वैशिष्ट्यच असं आहे की जेव्हा एल निनो असतो त्यावर्षी शक्यतो जेव्हा पाऊस होतो किंवा ज्या विभागात होतो त्या ठिकाणी तो भरमसाठ बरसतो आणि काही विभाग मात्र तो सोडतो. आणि जे विभाग सोडलेले असतात ते जवळपास दुष्काळी राहतात. आणि आता आपल्याला बघायला मिळते की मराठवाड्यामध्ये खरीपाची पेरणी फार कमी प्रमाणात झालेली आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात पेरणी झालेली नाही आहे. विदर्भातील गडचिरोली असेल, भंडारा असेल किंवा वाशिम असेल या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. परभणी, नांदेडमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. तर मराठवाड्यामध्ये बीड किंवा इकडे धाराशिव, लातूर, सोलापूर या विभागात खूप पाऊस कमी आहे. या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला होणार आहे. पण या पावसाचा उपयोग रब्बी पिकांसाठी होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे यावर्षी आपल्याला रब्बीचं पीक या विभागात साधणार आहे, परंतु खरीपाचं पीक बऱ्याच विभागात म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात देखील याचा फटका बसणार आहे. आणि मी नेहमी सांगतो की पर्जन्य छायेचा प्रदेश हा एल निनोच्या वर्षामध्ये अतिशय धोकादायक असतो. आता हे झालं ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी. कारण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आज दुष्काळी दिसणाऱ्या भागामध्ये भरपूर किंवा मुबलक पाऊस होईल
हा याचा अंदाज आहे. आता राहिला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा अंदाज. माझा अंदाज आहे की यावर्षी आयोडी सक्रिय होईल आणि ECMWF मॉडेलचा सुद्धा हाच अंदाज आहे, परंतु तो उशिरा होणार आहे आणि तो जवळपास ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर तो माझ्या अंदाजाप्रमाणे सक्रिय होईल. आणि आयोडी एकदा पॉझिटिव्ह झाला की आपल्याला ऑगस्टचा उत्तरार्ध आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये आणि अगदी ऑक्टोबरमध्ये सुद्धा किंवा नोव्हेंबरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे. कितीही एल निनो आपल्याला तीव्र झालेला दिसला तर आयोडी जर सक्रिय असेल तर आपल्याला महाराष्ट्रात अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस होताना दिसणार आहे. त्यामुळे मला एक आनंदाची बाब या ठिकाणी दिसते की पाण्याचा दुष्काळ मिटण्याची शक्यता आहे. पण पिकं मात्र आपल्याला फार समाधानकारक येणार नाहीत आणि सगळ्याच विभागात, ज्या विभागात आपल्याला जून जुलैमध्ये चांगला पाऊस दिसेल त्या विभागात यदाकदाचित सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला हेही लक्षात घ्या की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी पाऊस देखील आपल्याला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, पर्जन्य छायेच्या प्रदेशात देखील आणि विदर्भात देखील किंवा उत्तर महाराष्ट्रात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पडण्याची शक्यता आहे. परंतु हे पाऊस सर्व दूर सारखे नसतात, सर्व विभागात नसतात, अतिशय त्रोटक भागामध्ये ते असतात आणि त्यामुळे हा अंदाज आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला नोव्हेंबर महिन्यापर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडत राहणार आहे. अतिवृष्टीचे महिने हे आपल्याला ऑक्टोबरचा पूर्वार्ध आणि ऑगस्टचा उत्तरार्ध आणि सप्टेंबर महिन्याचा काही भाग असा असणार आहे. सगळ्या महिन्यांमध्ये खंड देखील असणार आहेत. त्यामुळे आपल्याला असा कंटिन्युअस पाऊस बघायला मिळणार नाही आणि हेच तर एल निनोच्या वर्षाचं वैशिष्ट्य आहे. तर एल निनोमध्ये आपल्याला नेहमी त्रुटी जाणवणार आहेत पावसाच्या. एल निनोमध्ये काय होतं, काही विभागात अतिवृष्टी होते, काही विभागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, तर काही विभाग हे मध्यम पावसाचे देखील राहतात. मग आता दुष्काळी परिस्थिती कुठे आहे हे स्पष्ट आहे. आता आपल्याला कोकणात अतिवृष्टी झाली, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये, अगदी नंदुरबारमध्ये, उत्तर महाराष्ट्रात देखील परिस्थिती फार समाधानकारक नाही. आणि जरी जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, साताऱ्यामध्ये पाऊस झालेला दिसत असलं तरी याची काही तालुके हे कमी पावसाचे आहेत. हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एक सर्वांनी लक्षात घ्या की तुमच्या डोक्यामध्ये ती चिंता आहे की दुष्काळ कडकडीत पडेल का. यावर्षी कडकडीत दुष्काळ पडणार नाही, पण आपल्याला त्याचे चटके जाणवणार आहेत. आपली एक पीक जरी गेलं तरी आपल्या आर्थिक उन्नतीवर फार मोठा त्याचा विपरीत परिणाम होतो. मान्सून जेव्हा जेव्हा वीक झाला तेव्हा भारताच्या GDPवर त्याचा परिणाम झालेला आहे किंवा एकूणच राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की आपल्याला यापुढचे दिवस नियोजनबद्ध पाण्याचा वापर आणि आपल्याला लक्षात येईल की पुढचं वर्ष देखील धोक्याचं आहे. कारण पुढच्या वर्षीच्या मान्सूनवर देखील सौम्य काय होईना परंतु एल निनोचा प्रभाव राहणार आहे. अतिशय तीव्र अशा प्रकारचा उन्हाळा, अतिशय सामान्य थंडी असलेला हिवाळा आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या सर्व बाबीला तयार राहा, सतर्क राहा, जागरूक राहा आणि पर्जन्य साक्षर बनण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.